स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। एकनाथ शिंदेंची पैलवान चंद्रहार पाटील यांना मोठी ताकद। सांगली जिल्ह्यात उत्सुकता शिगेला। तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये। विट्यातील प्रथम सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा, श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। भारतीय सैनिकांसाठी जम्मू काश्मीरमध्ये येत्या 9 ऑगस्ट रोजी सिंदूर महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले। डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या पुढाकारातून शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं हे महारक्तदान पार पडणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सिंदूर महारक्तदान उपक्रमाचं उद्घाटन होणार असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे नेते डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी दिली। या सिंदूर महारक्तदान शिबिराची तयारी जोरदार करण्यात आली असून काश्मीर इथं हे रक्तदान शिबिर होणार आहे। या शिबिरासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैलवान चंद्रहार पाटील यांना मोठी ताकद दिली। सांगली जिल्ह्यातील या उपक्रमाची सर्वांना उत्सुकता लागली आहे। खऱ्या अर्थाने जे सीमेवर लढतात त्या जवानांना देखील जेव्हा जखमी होतात तेव्हा रक्ताची आवश्यकता असते। आणि चंद्रहारने मला सांगितलं की आपण रक्तदान शिबिर आयोजित करू सगळ्या पैलवानांचं। दिल्लीमध्ये जाऊन मला अभिमान वाटला, म्हणजे 1000 पैलवान घेऊन आपण दिल्लीत जाऊन त्यांच्यासाठी रक्तदान करू। मी त्यांना सांगितलं दिल्ली नाही, आपण काश्मीरमध्ये जाऊन त्यांच्यासाठी रक्तदान करू। आणि म्हणून या ठिकाणी जे काही तुमच्या मनामध्ये जी देशभक्ती आहे, आज राष्ट्रभक्ती आहे, राष्ट्रभावना आहे, आपल्या लष्करी जवानांच्या बद्दल जी आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, खऱ्या अर्थाने तो आपल्यातून मला जाणवला। आणि म्हणून असे देशभक्त या ठिकाणी राष्ट्रभक्त, शिवसेना ही देशभक्त आणि स्टार्ट करू। सर्वप्रथम आलेल्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचे मी स्वागत करतो। त्याचप्रमाणे आज आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय आनंदराव बापू महेंद्र भाऊ यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने एक भव्य दिव्य असा देशासाठी मोठं आयोजन करत आहोत। आपण मला वाटतं गेल्या वर्षी आपण हा उपक्रम घेण्याचा प्रयत्न केलेला होता चंद्रहार पाटील युथ फाउंडेशनच्या माध्यमातून, पण तोच प्रयत्न आपण आज शिवसेना सांगली जिल्हा पक्षाच्या वतीने करणार आहोत। खरं तर सांगली जिल्ह्याचं व देशाचं स्वातंत्र्यपूर्व काळापासून आर्मी असेल किंवा देश स्वतंत्र होण्यासाठी जो सांगली जिल्ह्यातील सर्व त्या काळातील युवकांचा जो सहभाग होता तो खरोखर आज महाराष्ट्रामध्ये लक्षणीय आहे। आणि आजची जरी परिस्थिती बघितली आपण तर आर्मीमध्ये आज जी युवकांची संख्या आहे, आज आपल्या रांजणीसारखं गाव असेल त्या एका गावामधून प्रत्येक घरातला एक युवक आर्मीमध्ये आज कार्यरत आहे। आणि खरोखर ज्या सांगली जिल्ह्यानं असे अनेक सैनिक आपल्या संपूर्ण देशाला दिले, त्या सांगली जिल्ह्यानं मला त्या सांगली जिल्ह्यामधून आज मी कुस्ती क्षेत्रामध्ये त्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी आज एकदा नाही तर दोनदा महाराष्ट्र केसरी पदापर्यंत पोहोचलो। येणाऱ्या काळातील माझी सर्व सुरुवात जी असणार आहे ती देशासाठी, देशप्रेमासाठी ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या गोष्टींना जास्तीत जास्त पक्षाच्या वतीने करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे। आणि ज्या पद्धतीने आपण गेल्या वर्षी एक उपक्रम सांगली जिल्ह्याच्या वतीने दिल्ली आर्मी हॉस्पिटलमध्ये जो करणार होतो तो काही कारणामुळे आपला मागच्या वर्षी तुम्हाला सर्वांना माहिती आहे प्रदूषणाचा एक मोठी लाट दिल्लीमध्ये आली आणि त्या लाटेमुळे आपला कार्यक्रम रद्द करावा लागला। पण आज आपण तो कार्यक्रम पुन्हा एकदा, आणि मधल्या काळामध्ये आपलं पहलगामचा हल्ला झाला, अनेक गोष्टी झाल्या त्या सर्वांना माहीत आहेत, पण आज आमच्या पक्षप्रमुख आमचे एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, आपले उद्योगमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली, खासदार डॉक्टर श्रीकांतदादा शिंदे यांच्या सर्व नेतृत्वाखाली आज आपण ही सिंदूर महारक्तदान यात्रा आपण सांगली जिल्ह्याच्या वतीने आयोजित केलेला आहे। त्याची मूळ पार्श्वभूमी अशी आहे की येणाऱ्या 5 तारखेला
सांगली जिल्ह्यामधून 1000 युवक जम्मू काश्मीर येथे जाऊन आर्मीसाठी रक्तदान करणार. हा उपक्रम खरोखर देश स्वतंत्र झाल्यापासून कोणीही केलेला नसलेला उपक्रम आज आपण सांगली जिल्ह्याच्या वतीने करतोय. 5 तारखेला ट्रेन सांगलीमधून निघणार आणि 9 तारखेला क्रांती दिन आहे. त्याचबरोबर रक्षाबंधन सारखा पवित्र दिवस आहे. त्या दिवशी सांगली जिल्ह्यातील 1000 युवक तिथे जाऊन उधमपूर आर्मी कमांड हॉस्पिटल आणि जम्मू कमांड हॉस्पिटल आर्मी कमांड हॉस्पिटल या ठिकाणी रक्तदान करणार आहेत. आणि खरोखर हे माझी संकल्पना बरेच वर्षापूर्वीची होती. अनेक वर्ष झालं माझ्या मनामध्ये एक देशासाठी देशाच्या आर्मीसाठी काहीतरी करण्याची धडपड होती. ती धडपड आपण गेल्या वर्षी पण बघितली. पण खरोखर आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज काम गेले 1 महिन्यापूर्वी माझा प्रवेश झाला शिंदे साहेबांच्या शिवसेना पक्षामध्ये. आणि खरोखर त्यांनी जे प्रेम आणि सहकार्य दिलं सगळ्या गोष्टीमध्ये, आज ह्या उपक्रमासाठी ज्या काही गोष्टी केल्यात त्या खरोखर आज एका माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाला खूप मोठ्या गोष्टी आहेत या. आणि आज जिल्हा आपला सांगली जिल्हा संपूर्ण भारताच्या नकाशावर कशा पद्धतीनं मोठा आहे, काय उपक्रम करू शकतो देशासाठी हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. खरं तर ही यात्रा सिंदूर महारक्तदान यात्रा म्हणून आपण या यात्रेचं नाव दिलेलं आहे. ही यात्रा जम्मू काश्मीरमधनं सुरुवात होणार आहे. यात्रेची येणाऱ्या काळामध्ये ही यात्रा संपूर्ण भारतभर शिवसेना सांगली जिल्हा पक्षाच्या वतीने संपूर्ण वर्षभर सगळ्या भारतामध्ये ही यात्रा फिरणार आहे. नंतर जम्मूमध्ये याचं उद्घाटन झाल्यानंतर स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.